थांबा थांबा थांबा. नाशिक पुणे हायवेवरून जर तुम्ही प्रवास करताय आणि राजगुरुनगरच्या या आकाश हॉटेलला जर थांबत नसाल तर तुम्ही खरंच खूप मोठी चूक करताय. कारण हॉटेल खरंच खूप छान आहे. आम्ही पण या हॉटेलबद्दल खूप ऐकलं होतं. म्हणून तापोळा ट्रिपवरून रिटर्न येताना रात्रीचे 12 वाजता आम्ही खास जेवणासाठी या हॉटेलमध्ये थांबलो होतो. बाहेर एवढी गाड्यांची लाईन बघून तुमच्या लक्षात आलेलंच असणार की आतमध्ये किती गर्दी होती ते. त्यांचा प्रशस्त असा मोठा डायनिंग हॉल आहे. रात्रीचे 12 वाजले होते तरी खूप गर्दी होती आणि अजूनही लोक येतच होते. एवढी गर्दी होती म्हणजे ऑब्व्हियसली जेवणाची क्वालिटी आणि चव एक नंबरच असणार. सगळ्यात मोठं अट्रॅक्शन जर या हॉटेलमध्ये काय आहे तर तो आहे हा जिवंत हत्ती. गंमत केली. हत्ती जिवंत नाही आहे बरं का, पण जिवंत असल्यासारखाच वाटतो. हॉटेल तसं बऱ्यापैकी मोठं आहे आणि एवढी गर्दी असून पण त्यांची सर्व्हिससुद्धा खूप छान होती. वॉशरूम एरिया वगैरे त्यांनी खूप छान क्लीन आणि मेंटेन ठेवलेला आहे. एका बाजूला लहान मुलांसाठी असा छोटासा प्ले एरिया आहे. दुसऱ्या बाजूला त्यांचा एंट्रन्स आहे आणि एंट्रन्सवरच त्यांनी मस्त अशी तुळस ठेवलेली आहे. त्याच्यामुळे सगळाच ॲम्बियन्स जो आहे तो खूप ॲस्थेटिक वाटतो. हॉटेलच्या आतमध्येच असे काही स्टॉल लावलेले आहेत जिथे हँडमेड वस्तू मिळतात. शिवाय घरगुती बनवलेले पदार्थ आणि घरगुती बनवलेले मसालेसुद्धा विकत मिळतात. मुलं प्ले एरियामध्ये खेळत होते तोपर्यंत आम्ही हे स्टॉल्स वगैरे एक्सप्लोअर केले. फायनली पुन्हा या हत्तीजवळ येऊन काही फोटोज काढले आणि तिथून सरळ आम्ही घरी आलो.